एच-डी-एफ-सी बँकमध्ये बऱ्याच लोकांना वाटतंय, की त्यांचा पैसा बुडणार आहे. खूप मोठा स्कॅम झालाय आणि या स्कॅममुळे आता आपल्याला आपले पैसे काढून घ्यायला पाहिजेत किंवा बँक अकाउंट बंद करायला पाहिजे. नेमकं प्रकरण काय आहे आणि हे प्रकरण कुठून सुरू झालं, कुठपर्यंत जाऊ शकतं आणि किती मोठा धोका ओव्हरऑल एच-डी-एफ-सी बँकला आहे? कारण एच-डी-एफ-सी बँकचा शेअर सुद्धा कंटिन्युअसली खाली येतोय आणि गेले काही महिने स्टॉक फक्त रेड कॅन्डल्स दाखवतोय. या स्टॉकच्या क्रॅश होण्यामागचं कारण काय आणि कोणते आरोप त्यांच्यावर करण्यात आलेत आणि हे आरोप कदाचित बँकेने मान्य केलेत का? असं कोणतं लेटर बँकेने इश्यू केलंय ज्यामुळे अजून मोठा वाद पेटला आहे? इन डिटेल एक्सप्लेन करतो या व्हिडिओमध्ये. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी सर्वात आधी घेऊन येत असतो. सो ब्रॉडर लेवलला प्रकरण काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला बघावं लागेल की एच-डी-एफ-सी चे जे आधीचे चेअरमन होते अतानु चक्रवर्ती, आता यांनी काय केलं तर यांनी रिझाईन केलेलं आहे. हे या बँकमधून बाहेर पडलेत आणि बाहेर पडण्यामागचं त्यांनी रिझन काय सांगितलं तर बँकेमध्ये अशा काही गोष्टी घडतायत ज्या लीगल नाही आहेत, मोरली प्रॉपर नाही आहेत किंवा काहीतरी गडबड बँकमध्ये सुरू आहे. बरं, पहिली आणि महत्वाची गोष्ट, हे ज्या पदावर होते त्या पदावरून जेव्हा हे पायउतार झाले तेव्हा यांनी या गोष्टी क्लिअर करणं खूप गरजेचं होतं. पण कुठल्याही प्रकारे त्यांनी आतल्या गोष्टी क्लिअर केल्या नाहीत. मग त्यांच्यावर किती दबाव होता, काय होता हे नंतरचा पार्ट आहे. पण जर तुम्ही रिस्पॉन्सिबल पोझिशनवर असाल तर बाहेर पडताना यांना त्या गोष्टी क्लिअर करणं गरजेच्या होत्या, पण त्यांनी त्या केलेल्या नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट, हे प्रकरण चालू कुठून झालं तर इंडियन एक्सप्रेसने एक न्यूज दिली ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की एच-डी-एफ-सी बँक कॅमोफ्लॅज्ड, हा जेव्हा शब्द तिथं आला ना, याचं इन डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढे देणार आहे. पण यांना सांगायचं हे आहे की मार्केटिंग स्पेंड हा हाय इंटरेस्ट रेट पे करण्यासाठी झाला. आता हा मार्केटिंग स्पेंड होता की सीएसआर होता? वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला वन बाय वन आता एक्सप्लेन करत जातोय. प्रकरण कोणापासून सुरू झालं आणि कशामुळे झालं हे मी सांगतोय. पहिली एंटिटी आहे एच-डी-एफ-सी बँक आणि दुसरी एंटिटी आहे एम-एस-आर-डी-सी. ही सरकारी कंपनी आहे, लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीकडे बरेच फंड असतात बिकॉज दे आर वर्क्स इन रिअल इस्टेट आणि इथं त्यांच्याकडे समवेअर अराउंड 25,000 कोटी रुपये येणार असल्याचा दावा एम-एस-आर-डी-सीने केला. बरं, हे 25,000 कोटी टाइम टू टाइम यांच्याकडे येणार आहेत आणि हे पैसे यांना इन्व्हेस्ट करायचे आहेत. हे जर मी पैसे इन्व्हेस्ट करत असेन तर या इन्व्हेस्टमेंटवर जो मिळणारा इंटरेस्ट रेट आहे तो किती पर्सेंट असायला पाहिजे? तर तो यांच्या अपेक्षेप्रमाणे ज्यांनी यांना ऑफर दिल्या, मग ती येस बँक असेल किंवा इतर कोणतीही बँक असेल, वेगवेगळ्या फर्म्सकडे पण ते गेलेले होते जे एनबीएफसीज आहेत त्यांच्याकडून सुद्धा यांनी ऑफर्स घेतल्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि रिपोर्टचं म्हणणं आहे. मी कुठल्याही प्रकारे माझी स्टोरी सांगत नाहीये. सो यांच्या मताप्रमाणे मॅक्सिमम 6% पर्यंत यांना ऑफर आलेल्या होत्या. आता हे 6% आमच्याकडे ऑलरेडी ऑफर आहे. सो जर यांच्याकडे आता इकडे 6% नी ऑफर असेल, जसं की आपण ऑलरेडी बघितलं, तर आरबीआयच्या गाईडलाईननुसार एच-डी-एफ-सी बँक 3.5% पेक्षा जास्त व्याज देऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाल, सर एच-डी-एफ-सी बँक तर 6% वगैरे इंटरेस्ट रेट ऑलरेडी पे करते, तर 6% इथं देण्यामध्ये कुठलीही मोठी गोष्ट नाही. पण हे जे 6% आहेत हे एफ-डी वर नसून हे ओन्ली जर पैसे मी ठेवत असेन माझ्या बँक अकाउंटमध्ये, म्हणजेच सेव्हिंग अकाउंटमध्ये जर मी माझे पैसे ठेवत असेल तर त्याला मॅक्सिमम व्याजदर हा 3.5% आहे आणि हा ॲज पर आरबीआय गाईडलाईन आहे. जर ॲज पर आरबीआय गाईडलाईन मी मॅक्सिमम 3.5% देऊ शकतो तर 6% देण्याचा प्रश्नच इथं उद्भवत नाही. बरं, मला हे 25,000 कोटी जे आहेत ना, हे कुठल्याही प्रकारे माझ्या बँकेमध्ये घ्यायचे आहेत. हे थॉट प्रोसेस क्लिअर होती. कोणाची? चेअरमनची. आता हे आरोप आहेत बरं का, अजून कुठल्याही प्रकारे सिद्ध झालेलं नाही. जेव्हा सिद्ध होईल तेव्हा पुन्हा आपण या सगळ्या गोष्टींवर डिस्कस करू. पण सध्या चित्र क्लिअर आहे की 25,000 करोड ही खूप मोठी अमाउंट होते. ही अमाउंट मला हातातून सोडायची नाहीये. बँकेचं सिंपल लॉजिक असतं की 3.5%, 4%, 5% हे पैसा घेतात आणि पुढे 9%, 10%, 15%, 20% पर्यंत हे पैसे पुढे लेंड करत असतात आणि याच्यावर
प्रोसेसिंग फीज वगैरे वगैरे या सगळ्या अदर चार्जेसच्या नावाखाली पैसे तर त्यांच्याकडे ते येतच असतात. सो जो काही वरचा हा डिफरन्स असेल ना, हे कंपनीचं प्रॉफिट असतं किंवा नेट इंटरेस्ट इन्कम सुद्धा म्हटलं जातं, NII असं याला म्हटलं जातं. सो सोप्या भाषेमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की 25,000 कोटी रुपये मला काहीही करून मिळवायचे आहेत. हे यांनी डोक्यामध्ये फिट्ट ठेवलं. पण आता मध्ये येतो RBI. RBI काय सांगतो, तर इंटरेस्ट रेट तुम्ही जास्त देऊ शकत नाही. ही पहिली गोष्ट आणि ही झाली RBIची बाजू. पण बँकेचं बिझनेस मॉडेल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, की मी लोन घेतोय. म्हणजे कोण? बँक लोन घेते ना, कोणत्या स्वरूपात? मग ते एफ-डीच्या स्वरूपात असेल किंवा सेव्हिंगच्या स्वरूपात असेल. बँक तुम्हाला पैसे देते, त्यालाच तेवढं लोन म्हणणं हे संयुक्तिक नाहीये. कारण बँक जे पैसे पुढे देत असते, लेंड करत असते, कर्ज वाटत असते, ते पैसे सुद्धा बँकेने दुसऱ्याकडून उधार घेतलेले असतात किंवा हे लोनच्या स्वरूपातच घेतलेले असतात. सो हे लोनचे पैसे मी घेतले. फॉर एक्झाम्पल ॲव्हरेज माझ्याकडे आलेला पैसा, मग तो एफ-डीचा असेल, सेव्हिंगला पडून असेल किंवा काही पैशावर तर करंट अकाउंट पडलेले पैसे असतात, त्याच्यावर एकही रुपया बँक व्याज देत नाही. सो समवेअर अराउंड समजा बँकेकडे 5% ॲव्हरेज रेटनी पैसे आलेले असतील, तर ते पुढे बँक काय करते, तर व्याजाने देते किंवा इतर पार्टींना लेंड करते. आता हा जो लेंडिंगचा बिझनेस आहे, यामधून समजा एखादी बँक ॲव्हरेज 10% कमवत असेल, तर यामध्ये जे प्रॉफिट आहे ना, हे प्रॉफिट समवेअर अराउंड पकडून चला की 5% आहे. मग हे 5% प्रॉफिट हे बँकेचं आहे. मग हे आलेलं प्रॉफिट बँक काय करू शकते? खर्च करू शकते. हा खर्च कुठे करायचा? हे बँक ठरवणार. यासाठी अजून वेगवेगळे पर्याय असतात. म्हणजे बँकेला काय करावं लागतं? तर एम्प्लॉयी ठेवावे लागतात. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ब्रांच ओपन कराव्या लागतात किंवा वेगवेगळ्या प्रकारे CSR फंड द्यावा लागतो किंवा मार्केटिंग करावं लागतं. त्याचबरोबर ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागते. हजार वेगवेगळ्या प्रकारचे खर्च बँकांकडे किंवा कुठल्याही कंपनीकडे असतात. सो यांनी आता एक षडयंत्र रचायचं ठरवलं. यांनी प्लॅन सिंपल आणि सोपा बनवला, की मी एक काम करणार, तुम्हाला आता 6.1% एवढा व्याजदर देण्यासाठी तयार आहे. पण ते पैसे तुमच्याकडे कसे येतील हे मात्र विचारायचं नाही. दुसरा प्लॅन यांनी बनवला, की RBI काय म्हणतो, तर तुम्ही 3.5% पेक्षा जास्त व्याज देऊ नका. सो RBIच्या नियमानुसार मी एक काम केलं, यांची एक स्लिप बनवली किंवा यांचं एक स्टेटमेंट बनवलं किंवा यांना एक मी कमिटमेंट दिली ऑन द लेटर, की मी तुम्हाला 3.5% व्याज देणार आहे. आता तुम्ही म्हणाल, साहेब 3.5% व्याज तर तुम्ही देताय, वरच्या पैशाचं काय? जी कमिटमेंट 6.1% ची आहे, यामध्ये जी बॅलन्स अमाउंट असेल ऑलमोस्ट 2.6%, हे पैसे कुठून येणार आहेत? सो हा येणारा जो बॅलन्स असेल, हा मार्केटिंग स्पेंडच्या नावाखाली दिला जाणार आहे. आता हा मार्केटिंग स्पेंड काय आहे? इथे HDFC बँकच्या दिव्यांनी एक दिवा लावण्याचं ठरवलं. CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, याच्या नावाखाली एक वेगळा उपक्रम राबवायचं ठरवलं. रोड साईड असिस्टन्स म्हणू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग असतात. आपल्या देशासाठी, लोकांसाठी वेगवेगळी उपक्रम आपल्याला राबवायची असतात, ज्यामुळे लोकांचा फायदा होईल. प्रत्येक कंपनीची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्यासाठी एक वेगळा फंड बाजूला काढून ठेवावा लागतो आणि तो फंड त्याच कामासाठी खर्च करावा लागतो. असा IT डिपार्टमेंटचा नियम आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा किंवा सरकारचा नियम आहे. तो आपल्याला इकडे स्पेंड करावाच लागतो. यांनी एक उद्योग चालवला. सिम्पली CSR फंड, मला काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची आहेत, अनाथ, अपंग अशा सगळ्या लोकांना मला मदत करायची आहे, एखाद्या सोशल कॉजसाठी मला खर्च करायचा आहे, एखादी बाग उभी करायची आहे, ऑक्सिजन पार्क मला उभा करायचा आहे, झाडं लावायचे आहेत, विच इज ऑल अंडर CSR कॅटेगरी. पण हा जर पैसा मी कुठेतरी लावला, फॉर एक्झाम्पल मी एखादी बाग उभा केली, ऑक्सिजन सेंटर उभा केलं किंवा ब्लड डोनेशन कॅम्प केले, कुठलीही गोष्ट केली, यामध्ये पैसा तर माझा जाणार होता, पण यामधून बँकेला किंवा त्या संस्थेला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. यांनी दिवा काय लावला, तर एक ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज केला आणि हे ट्रेनिंग प्रोग्रामचं बिल म्हणून मार्केटिंगच्या अंडर 45 करोड रुपये यांना देऊन टाकले. आता हे 45 करोड रुपये देताना, या ऍक्टिव्हिटीच्या अंतर्गत देत असताना, ऍक्टिव्हिटी तर केल्या गेलेल्या नाहीत आणि हा पैसा डायरेक्ट यांना कशाच्या माध्यमातून दिला? जो 2.5% किंवा 2.6% जो बॅलन्स होता, तो कंप्लीट करण्यासाठी यांनी हा उद्योग केलेला आहे. या सगळ्या गोष्टी उघड कशा झाल्या हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा एखादी मोठी ऑर्गनायझेशन असते, साधी सोधी मोठी नाही साहेब, भारतातील सगळ्यात मोठी प्रायव्हेट बँक आहे. सगळ्यात मोठी बँक SBI, जी गव्हर्नमेंटची आहे,
आणि प्रायव्हेटमध्ये सगळ्यात मोठी बँक एचडीएफसी बँक आहे. अशा बँका एक बॉडी रन करत असते आणि याच बॉडीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांच्याकडे असतात. सो त्या टीमने याचं इन्व्हेस्टिगेशन केलं. त्यांना कळून चुकलं की यामध्ये गडबड आहे. हा मॅटर एस्केलेट करण्यात आला आणि हा मॅटर नंतर पुढे मोठा होत गेला. परिणामी या मॅटरमध्ये कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या नाहीत. यामध्ये सांगण्यात हे येत आहे की यांचे एमडी आणि सीईओ जगदीशन सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत. एवढंच नाही तर याचे सीएफओ वैद्यनाथन आणि सीएमओ मिस्टर संतान हे सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्ड असल्याची चर्चा आहे. पण या सगळ्यामध्ये यांच्या कुठल्याही प्रकारे सह्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत. विदाऊट सह्या कसं झालं तर ज्युनियर लोकांना हाताशी धरून इवन यांचे जे रिजनल हेड वगैरे आहेत यांचे सुद्धा सिग्नेचर्स यावर आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ज्युनियर लोकांच्या सह्यावर हे सगळं प्रकरण यांनी पुढे रेटून नेलं. बरं, हे सगळं करत असताना सीएसआर टीमची सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही ना, त्यांच्याकडून प्रॉपर अप्रुव्हल्स यामध्ये घेतले गेलेले होते. नेट बिझनेस यावा आणि सिंपल मला धंदा मिळावा यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर करून अशा प्रकारे बँकेचा पैसा उधळला जातोय. आणि महत्वाची गोष्ट, हे फक्त एवढ्यावरच थांबत नाही. हे एलिगेशन्स आता सध्या लावण्यात आलेत. कशावरून? या आधी सुद्धा अशा गोष्टी झालेल्या नाहीत. कशावरून? बँक अशाच वेगवेगळ्या इलिगल प्रॅक्टिसेस करून आपला बिझनेस आधी सुद्धा यांनी ग्रो केलेला नाही. याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. बरं, हे प्रकरण कुठपर्यंत जाईल तर हे प्रकरण आरबीआय पर्यंत जाईल. आरबीआय म्हणेल की तुम्ही लायसन घेतलंय, चुकीच्या ऍक्टिव्हिटी करताय, आरबीआयने यांच्यावर ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे. बरं, फक्त आरबीआय बँकवर ऍक्शन घेईल का? हो, इन टर्म्स ऑफ मनी ऍक्शन तर झालीच पाहिजे, पण जे लोक यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे. बरं, छोट्या माशांना अडकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, कारण वरचे लोक सरळ हात वर करतील, मला याबद्दल काहीही माहिती नाही, मला हे टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी काही लोकांनी हे करावं लागलं असं माझे काही लोक म्हणतील, तुम्ही त्यांना काढून टाका. एवढं म्हणून हात झटकता येणार नाहीत. वरच्या लोकांवर, वरच्या मोठ्या माशांवर सुद्धा ऍक्शन व्हायला पाहिजे. क्रिमिनल केसेस यांच्यावर दाखल व्हायला पाहिजेत. आणि हे झालं आरबीआय कडून. जेव्हा एक्सचेंजला यांनी एक लेटर दिलं, एक्सचेंजनी खुलासा मागितला, त्यावेळेला एक्सचेंज म्हणजे कोण? एनएससी किंवा बीएससी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तेव्हा यांनी सांगितलं हे जे एलिगेशन्स आहेत आम्ही याची चौकशी करतोय, माहिती घेतोय. पण यांनी कुठल्याही प्रकारे असं म्हटलं नाही की हे एलिगेशन्स आणि हे केलेलं काम आमच्याकडून झालेलं नाही, हे खोटं आहे. याचा अर्थ काय? हे सगळं काही खरं आहे. दुसरी गोष्ट, जर हे सगळं खरं असेल तर सेबीने सुद्धा यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे, बिकॉज दे आर रजिस्टर्ड कंपनी इन स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये आहे म्हटल्यावर यांचा रेग्युलेटर सेबी येतो. सेबीने सुद्धा यांचं इन्व्हेस्टिगेशन करून या प्रॉपर टीमवर ऍक्शन घेणं गरजेचं आहे. एमएसआरडीसीचे जे सर्व आहेत, अनिल कुमार गायकवाड हे महाराष्ट्र सदनच्या घोटाळ्यामध्ये सस्पेंडेड अधिकारी होते. अशा व्यक्तीला पुन्हा एकदा याचा एमएसआरडीसीचा सर्व्हे करण्यात आलं. होतं असं की ज्या खालच्या माशांकडून सह्या करून घेतात ना, हे मोठे मासे तिथे वाचतात, खालच्या माशांवर ऍक्शन होते, पण त्यांना पुन्हा त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या लोकेशनला नेऊन एक मोठी पोझिशन परत ऑफर केली जाते. म्हणजे हे जे स्कॅमर आहेत ते कायमच स्कॅमर राहतात. फक्त त्यांना एकच टार्गेट दिलं जातं की नाव तुझं असेल, बदनाम तू होशील, पण परत एकदा तुला मोठी पोझिशन देऊन दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जाईल. तुम्हाला हे सगळं प्रकरण कसं वाटतंय? योग्य वाटतंय का? अशा प्रकरणामध्ये काय व्हायला पाहिजे? तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी ऑलरेडी सगळं एक्सप्लेन केलंय. बाय द वे, बँकिंग ऑपरेशन्स मध्ये कुठलाही फ्रॉड झालेला नाही. इन टर्म्स ऑफ युअर मनी, डायरेक्टली कर्ज घेतलं, कोणीतरी पळून गेला, चुकीची कर्ज दिली, परदेशात तो व्यक्ती गेला, किंवा मॉर्गेज नसताना त्यांना कर्ज देण्यात आली, अशा ऍक्टिव्हिटी जरी त्या नसल्यामुळे सध्या आपल्या पैशाला धोका नाही ना, तेवढा मोठा हा स्कॅम आहे. पण स्कॅम इज स्कॅम. आज छोटा आहे, उद्या मोठा उघडकीस येऊ शकतो. विश्वासाला कुठेतरी तडा गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यामुळे आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा नो युअर कस्टमर जसं असतं ना, तसंच नो युअर बँक सुद्धा असायला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल ती बँक जेन्युइन आहे, चांगली आहे आणि प्रॉपर वेनी काम करते, अशाच बँकमध्ये इन्व्हेस्ट करा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.